मराठ्यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आरक्षणाचा एल्गार पुकारला। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली। 5व्याच दिवशी सरकारने एकाच बैठकीत तोडगा काढला। तो तोडगा मराठा समाजाच्या साक्षीने जरांगे यांनी मंजूर केला। बेमुदत उपोषण मागे घेतलं। गुलाल उधळत मराठा समाज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला। पण एक अघटित झालं। आता दगाफटका आहे की संभ्रम हे लवकरच समोर येईल। पण मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं म्हटलं जात होतं। त्याविषयीची ॲडव्होकेट योगेश केदार यांनी खळबळजनक मोठा दावा केलाय। त्यांच्या या दाव्याने राज्यात वातावरण आणखीनच तापणार आहे। दरम्यान न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने एक महत्त्वपूर्ण माहिती दिली होती। मंत्रिमंडळात जो निर्णय झाला त्याची माहिती त्यांनी दिली होती। कुणबी जातीचे दाखले देण्याच्या प्रक्रियेसाठी समित्यांना मुदतवाढ देण्यात आली। निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला राज्यात 58 लाख इतक्या कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत। राज्यभरात 24 जून 2023 रोजीपासून 10,35,000 इतके कुणबी प्रमाणपत्र जाहीर करण्यात आल्याचं न्यायमूर्ती शिंदे यांनी म्हटलं होतं। त्यावर आमची अर्धी जात कुणबी म्हणून ओबीसीत असल्याचं जरांगे यांनी म्हटलं होतं। 58 लाख नोंदी शिंदे समितीला सापडल्या आहेत। त्या आधारे मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ॲडव्होकेट योगेश केदार हे पण मुंबईत होते। GR काढण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी तो अभ्यासांकडे दिला होता। त्यावेळी आपण याविषयी काही सूचना केल्या पण त्याची दखल घेण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केला होता। आता त्यांनी एक मोठा दावा केलाय। त्यानुसार 2 दिवसांपासून सरकारकडे मी 58 लाख नोंदीबाबत अधिकृत माहिती मागतोय, पण ते म्हणतात आमच्याकडे तशी आकडेवारी उपलब्धच नाही। मग ही लोक आपल्याला इतके दिवस खोटं बोलत होती का याचा जाब विचारायला नको का असा सवाल ॲडव्होकेट योगेश केदार यांनी विचारलाय। बरं, आकडेवारी का विचारू नये? या लोकांनी 2 वर्ष आपल्याला भ्रमात ठेवले। पाटील बिचारे तेच ते आकडे सांगत राहिले। ही समाजाची दिशाभूल नाही का? आज ओबीसीचे जाणकार लोक आपल्यावर हसत आहे। शेवटी ही लढाई मुद्द्यांची आहे। सरकारला जाब तर विचारावाच लागेल असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ॲडव्होकेट योगेश केदार यांच्या या दाव्यावर सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। याबाबत तुम्हाला देखील काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।